हाय नमस्कार. 2 दिवस झालं पावसाने विश्रांती दिली. 2 दिवस म्हणजे संध्याकाळनं पण नाही सकाळनं पण नाही. तर एवढं आबाळ आले की त्याला माप नाही. रविवारपासनं कसल्या उतरा का काही हे नक्कीत्र पहिल्या बायांची ती रोहिण्या निघल्या त्या नक्कीत्र. तर रोहिण्या निघल्या त्या म्हणल्यावर रोहिण्याने जरा वारं कावदान जपून. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आमच्या गावाच्या शेजारी लिंबोरा म्हणून गाव आहे, त्या गावात वीज पडली, माणसाच्या अंगावर माणूस जाग्यालाच ठार झाला आणि जनावरं पण मेली बऱ्यापैकी. तर इकडं आमच्या इकडं की पाऊस एवढा आहे की उन्हाळा एवढा नाही, पण पावसाळा उन्हाळ्याच्या दिवसात चालू झाला. म्हणजे महिनाभरच आधी पाऊस चालू झाला. तो महिनाभर आधीच पाऊस चालू झाला. तर आता हे खरं या महिन्यापासून पाऊस चालू झाला. मग गेल्या महिन्यापासून पाऊस चालू झाला. वारं किती सुटले प्रमाणाच्या बाहेर, की मी काय म्हणते, वारं सुटून पाऊस किती पण यावं, फक्त वारं सुटून एवढं भ्या वाटते. मग आमचं घर हे पहिलं उडून गेलेलं आहे ना, त्यामुळं भीती ती घरात. बस आपल्या शेडला हालत नाही, फिरत नाही, काय सुद्धा नाही, कशाची भीती नाही शेडला. कारण वरती दगडं पण ठेवली नाही शेडवर किंवा काय नाही, कारण ती मला ठेवायची पण गरज लागत नाही. तरी पण मी सरपणाची अशी बुडकं मोठी मोठी ठेवले ती वरती, कसं की थोडाफार सपोर्ट असावा म्हणून. तर या पद्धतीने असं आपलं शेड हालत नाही, फिरत नाही, फक्त कडक चुलीतलं उडलं झाकलेलं ती नुसती फुकारी त्याच्यावर ठेवलेली. एवढा पाऊस आला की बघू शकताय. हो का, कसलं डेंजर आबाळ आले आमच्या इकडं. पाऊस घ्यायचं नाव नाही, पण आबाळ एवढं आलं की त्याला मापच नाही. कारण ती आबाळ बघूनच माणसाचं होतं या काळजात नुसतं असं होतंय, असं वाटतं कुठं पळून कुठं नाही. पहिली गोष्ट, आमच्या गावात ज्याला घर आहे ती त्यालाच आहे ती. बाकी भरपूर अशी गरीब आहे ती आमच्यासारखी भरपूर आहेत की त्यांना घरं नाही, त्यांना घराची गरज आहे. पण आमच्या गावात कसं आहे की तोंड बघून घरकुली आहेत. म्हणजे ते त्यांचा प्रश्न आहे, काय आपल्याला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. पण आता या पावसाच्या दिवसात त्या गरिबांचं किती हाल आहे. त्यानंतर मी एक शेड मारलं म्हणून, नाहीतर आम्ही असल्या पावसात आणि असल्या वाऱ्यात का नाही आम्ही रस्त्यावर बसत होतो. हे कुणाला माहिती आहे का? म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे. कारण आमचं घर एवढं ही झालं आहे की याची गॅरंटी पूर्णपैकी संपलेली आहे. म्हणून आपण हे शेड केलं. कशासाठी? लेकरांसाठी केलं. कारण वारं लागलं असलं तर पुढं ढकल दरवाजा, वारं असं आहे असं. तर एवढं आबाळ आले डेंजर की प्रमाणाच्या बाहेर, की म्हटलं चला तुम्हाला थोड्याशा गप्पा मारावा. पत्र हालत नाही तर कड्याचा हालत त्याला नाही प्या. ते काय होतंय, हवा जाते ना जरा थोडी. म्हणजे सापटी भरपूरच अशा ठेवल्या. ती काम काही एवढं छान केलं नाही, पण झालं आपल्या कागद राहत नसते. तर एवढा असा पाऊस आहे की प्रमाणाच्या बाहेर. आता वारं आबाळ सरकलं पुढं, ठीक आहे, आबाळ सरकलं पुढं आणि वारं सुटले. मग मी काय म्हणते, आता महाग ना शितोडा येईल. म्हणजे 2 दिवस झाले एवढा छान असं पाऊस नाही, काय नाही, कपडे ही वाळली मस्तपैकी, असं छान वाटलं बरं का. आणि आज एवढा धक्का द्यायला लागला की वाटलं नव्हतं की एवढा येईल. आता वाजले ते संध्याकाळच्या किती वाजले ते काय माहिती, किंवा 3, 4 किंवा 4-5 वाजत आले असतात. मी बघितलं नाही अजून. या दरम्यान असलं डेंजर आबाळ ऊन होतं येदुळपतवर, पण असलं पाऊस आलाय. पण मी काय म्हणते, गरिबाला खरंच लई गरज आहे. तुम्ही गरीबाला बघा ना. तर हो का, बानूबाईचं कसं चाललंय इकडं बघू शकताय. बानूला गादी टाकली, बानू गादीवर खेळती, आई बसली आणि मी आपली बाहेर. हो का, पत्र बघा बाहेरचं कसं होतं बघितलं. भ्या वाटतं जरा तरी पत्रा खाल्ली तर घरची भेटे ती. तर ह्या घराने तसं म्हणायला गेलं ना, आपल्याला लय सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळं या घर आपलं पहिली लक्ष्मी आहे. कसं का असं ना, पण ह्या घराने एवढा सपोर्ट दिला आहे की
असल्या पावसाळ्यात सुद्धा का नाही बिचाऱ्यांनी दगा दिलेला नाही. अजून पण 2-3 वर्ष चांगलं राहील असं मला अपेक्षा करते मी. कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही म्हणसान की आता तुला झालंय की घर, तरी पण तू बोलतीस, तरी पण इवळतीस. अहो तसं नाही, घर झाले पण मला त्याच्या मागं तुम्हाला माहीत नाही की मला कर्ज किती झालंय, पण तरी पण मी केलं का, लेकरांसाठी. आणि तुमचे तुम्ही सपोर्ट केला म्हणून मी जास्त पाऊल उचललं. आणि याच्यात एका व्यक्तीचे लय मेहरबानगी आहे, कारण त्या व्यक्तीनं आपल्याला जास्त सपोर्ट केला. त्या व्यक्तीनं सपोर्ट केला नसता तर आता आपण या जुन्या बंगल्यातच राहिला असतो, नवीन बंगल्यात आलो नसतो. दरवाजा लाव पाक पूर्णपैकी ठीक केला आहे. आला पाऊस तर चला, भिजायला लागलंय आमच्या इकडलं. लय लय पाऊस आला लय. आता पाऊस असा येणार प्रमाणाच्या बाहेरच येणार. आता मला धुणं न्यावं लागेल. तर चला, हेड्या आवाला असलं तर नक्कीच लाईक करा. बघा कसला पावसाला डिंगर. तर बाय.